नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बाजरीचे वडे, म्हणजेच बाजरीचे पुरी बोलू शकता किंवा वडे बोलू शकता। आणि आता थंडीच्या दिवसात कसे बाजरी खाल्ली पाहिजे, कारण बाजरी ही खूप गरम असते आणि त्यामुळेच मी तुमच्या समोर आता ही छान अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर आता हे घेतलेले मी 1 वाटी बाजरी आणि इतकं फक्त अर्धी वाटी घेतले गव्हाचं पीठ। तर आता मी हे काय करणार आहे, हे बाजरीचं पीठ हे वाडग्यात आपण टाकून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ नाही घेतलं, त्याच्या बदले तुम्ही जर चण्याचं पीठ घेतलं तरी चालेल। हे मिरची आणि लसूण हे असं वाटून घेतलेलं मिक्सर मध्ये, हे आपण टाकूया। त्यानंतर टाकूया हळद, धना जिरा पावडर, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। पहिलं असंच कोरडं मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स झाल्यानंतर यात टाकायचं थोडीशी मिरची पावडर, आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे याचा एक गोळा तयार करायचा आहे। आता यात मी कोथिंबीर पण टाकते, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। असा डो तयार करायचा, कारण थंडीच्या दिवसात आता बाजरीची भाकरी, बाजरीच्या विविध गोष्टी अशा खाणं गरजेचं आहे, कारण शरीरात थंडी असल्यामुळे थोडंसं गरम वस्तू सुद्धा केल्या पाहिजे। तर आपला हा घट्टसर असा डो रेडी झालेला आहे।
तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया. वेळ जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही 5-10 मिनिटं हे ठेवू शकता असं, पण आता मी लगेच बनवणार आहे ते. अजून तरी 5 मिनिटं हे मी ठेवणार. तेल गरम झाल्यानंतर आपण हे तळायला घेऊया. तर हे बघा, आता मी इथे एक पिशवी घेतलेली आहे. आणि याला मी तेल लावलेलं आहे अशा पद्धतीने. छोटासा गोळा घ्यायचा आहे. आणि हा असा ठेवायचा आपल्याला. आणि थोडंसं असं तीळ लावायचं त्याला आणि असं थापायचं. एकदम पण पातळ करायचे नाही, कारण आपण हे बाजरीचे वडे बनवतोय. हे आपलं तयार झालेलं आहे आणि हे मी प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने हे बनवून घ्यायचे. तसे थोडंसं बोटाला सुद्धा तेल लावायचं, म्हणजे हाताला आपल्या चिपकत नाही. ठीक आहे. आणि हे असे काढून घ्यायचे असे ताटामध्ये. साइडला मी तेल गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने, कारण हे खायला खूप सुंदर लागतं. लहान मुलांना तुम्ही असेच गरम गरम खायला दिले तरी ते आवडीने खातील. आणि खूप हेल्दी आहे. बाजरी शरीरासाठी खूप चांगली असते. जास्त करून थंडीच्या दिवसात तर खाल्लीच जाते. तर या पद्धतीने मी हे बाजरीचे वडे असे तयार केलेले. आणि आता आपण फ्राय करूया. तर आता तेल आपलं खूप गरम झालेलं आहे आणि हे आपण असे वडे सोडायचे. आणि अशा पद्धतीने आपले हे रेडी होतात असे वडे. तेल खूप चांगलं कडकडीत करायचं. अशा पद्धतीने मस्त असे खरपूस आणि मस्त कलर असा आलेला आहे. तर आपण आता हे टिश्यू पेपर मध्ये असे काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. पुन्हा मी टाकते. पलटी करून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात.
हे बघा, तर अशा पद्धतीने मी हे सगळे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला सर्व करून दाखवते। तर हे बघा, मस्त आपले हे बाजरीचे वडे असे रेडी झालेले आहेत। खूप टेस्टी बनतात। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि या थंडीच्या दिवसात तर नक्की बनवून खा तुम्ही हे। तर मी तुम्हाला दाखवते, मस्त असे बघा, गरम आहेत खूप, पण असे गरमागरमच खायचे बघा, मस्त लागतात हे। तर असं हे ट्राय करा। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि हे नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना सुद्धा हे बनवून गरम गरम खाऊ घाला। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत। बाय सर्वांना।